नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ही आपल्या राज्यातील खूप महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत शासनाने यावेळी आपल्या राज्यामध्ये भरपूर अशी प्रत्येक गावामध्ये घरकुलही मंजूर करून दिलेले आहेत. मित्रांनो, ज्या लोकांची कच्ची घरे आहेत, मातीची घरे आहेत, अशा मित्रांनो सर्व लोकांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमधून घरकुलचा लाभ मिळत आहे. त्यामध्ये शासनाने पूर्वी जे अनुदान मिळत होते मित्रांनो घरकुलसाठी, ते 1,45,000 रुपये मिळत होते मित्रांनो. त्यामध्ये आता वाढ करून शासनाने 2,10,000 रुपयेपर्यंत आता घरकुलची अनुदानाची वाढ केलेली आहे. परंतु मित्रांनो 2,10,000 मध्ये त्या लाभार्थ्याला 15,000 रुपये हे सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान मिळणार आहे. तर 1,95,000 मित्रांनो घरकुलसाठी लाभार्थ्याला आता प्रत्यक्ष अनुदान मिळत आहे. परंतु मित्रांनो असे बरेच लाभार्थी आहेत की ज्यांना खरोखरच घरकुलची गरज आहे, परंतु त्यांना घर उभारण्यासाठी जागा नाही, त्यांच्या नावावरती घर नाही, राहण्यासाठी घर नाही मित्रांनो. तर अशा लोकांची खरंच खूप अडचण होत होती. तर मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राज्य मंत्रिमंडळाने अशा लाभार्थ्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण निर्णय असा घेतलेला आहे. मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना गावामध्ये घर मंजूर झालेलं आहे, परंतु मित्रांनो त्या लाभार्थ्याला घर नाही व घर उभारण्यासाठी जागाही नाही, अशा लाभार्थ्याला मित्रांनो गावामध्ये उपलब्ध असलेली जे काही गायरान असेल किंवा गावामध्ये गावठांची हद्दवाढ करून त्या लाभार्थ्याला जागा देता येत असेल मित्रांनो, तर राज्य शासनाने त्या पद्धतीची तरतूद केलेली आहे मित्रांनो, की त्या लाभार्थ्याला घर उभारण्यासाठी गायरान असेल तर गायरानमधून किंवा गावचे जे गावठाण असेल ते गावठाणमध्ये हद्दवाढ करून अशी लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून मित्रांनो देणार आहेत. त्यामुळे मित्रांनो खरंच खूप चांगला असा निर्णय शासनाने घेतलेला आहे व जे लोक खरोखरच बेघर आहेत अशा लोकांना या घरकुल योजनेचा खरोखरच लाभ मिळणार आहे. त्या संदर्भात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधान केलेलं आहे मित्रांनो, ते आपण ऐकूया. ज्याच्याकडे घर नाही आणि ज्याच्याकडे जागाही नाही, अशा जो आपला लाभार्थी असेल की नाव आलेलं आहे, त्याच्या नावाने घरकुल आलंय पण जमीनच नाहीये, अशा जो कॅटेगरी असेल याला जमीन द्यायचीच. त्याकरता गायरान असेल तर गायरान देऊ, त्याच्यामध्ये हद्दवाढ करून आपल्याला जर गावठाण वाढ करून देता येत असेल तर गावठाण वाढ करून देऊ. आत्ताच बघितलेल्या माहितीनुसार मित्रांनो आपण बघितलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे की मित्रांनो ज्या गावामध्ये लाभार्थ्यांना जागा नाही व त्यांना घरकुल मंजूर होऊन आलेलं आहे, अशा लाभार्थ्यांना मित्रांनो गावामधील गावठाण हद्दीमध्ये वाढ करून त्यांना जागा देण्यात येणार आहे, किंवा मग त्या गावामध्ये जे गायरान आहे त्या गायरानमध्ये त्या लोकांना जागा देण्यात येणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने मित्रांनो घरकुल योजनेचा व ज्या लाभार्थ्यांना मित्रांनो जागा नाही अशा सर्व आता लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे व गावातील सर्व बेघर असणाऱ्या लाभार्थ्यांना घर हे मिळणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहे. हा मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, फेसबुक ग्रुपवरती व इतर सर्व ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्व घरकुल लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल व त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.